तर हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. कसे आहेत सर्वे? मस्त ना? आता माझं नाव आहे पूर्वा भोईर आणि तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये, म्हणजेच ब्लॉग नंबर 11 मध्ये. आजच्या या प्रवासात आपण ट्रॅव्हल करणार आहोत मुंबई ते तारकर्ली. तर या प्रवासात आपण काय काय मज्जा करणार आहोत आणि काय काय नवीन पदार्थ ट्राय करणार आहोत ते मी तुम्हाला दाखवणार आहे आणि तुम्ही माझ्यासोबत मज्जा घेणार आहात. तर चला मग या प्रवासाला सुरुवात करूया. सध्या वाजल्यात सकाळचे 8:30 आणि आम्ही परत त्याच हॉटेलमध्ये आलोय ज्या हॉटेलमध्ये लास्ट टाइम अलिबागच्या ट्रिप मध्ये आलो होतो, म्हणजे स्वामी हॉटेल. तर आता इथे परत माझा आवडता वडापाव आपण जो खाणार आहोत, मोठा वडा छोटा पाव. तर चला मग तुम्ही पण ट्राय करा, तुम्ही नक्की विजिट करा. गाईस, फायनली सर्व नाश्ता विष्टा झालेला आहे आणि आपण खूप मोठा ट्रॅव्हल करून, जसं काही तुम्ही व्हिडिओ मध्ये बघितलं, आता आपण आलो आहोत संगमेश्वरला, कुलदेवीच्या आई भैरी भवानीच्या देवलात. तर तुम्हाला हे हिडन टेम्पल आहे ते मी दाखवणार आहे. तर हे आहे देवळाचं एंट्रन्स. ते आपण चपला काढूया.
तर गाईस फायनली आई भैरी भवानीचं आणि काल भैरवांचं दर्शन झालेलं आहे. तर आता इथूनच 10 ते 15 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवर संभाजी महाराजांना जिथे अटक केलेलं तो वाडा आहे. आता तो आपण वाडा बघायला जाणार आहोत. तर तुम्ही पण आमच्यासोबत चला, मी तुम्हाला पूर्ण दाखवणार आहे तो वाडा. गाईस हे बघा, हे एंट्रन्स आहे आणि इथे हे पहिलंच दुकान आहे प्रतिम आईस्क्रीम व फालुदाचं. आणि इथे बिडिंग सेंटर आहे आणि इथून हे बघा एंट्रन्स आहे. चला मी तुम्हाला दाखवते. हाच तो वाडा आहे जिथे महाराजांना पकडलं होतं. जो समोर हा दिसतोय तो. चला आता पुढे जाऊया. पुढे
आता वाजले संध्याकाळचे 5 आणि आम्ही ते जेवायला आलोय. आणि आमच्या बॅकग्राऊंडमध्ये म्हणजे माझ्या बॅकग्राऊंडमध्ये तुम्ही वातावरण बघा, म्हणजे किती क्लाउडी खूप जास्त पाऊस येणार आहे बघा, मस्त मस्त. आणि हे बघा, हे हॉटेल आहे जिथे आम्ही जेवायला आलोय. तर इथे आहे नॉनव्हेज पण अवेलेबल आहे आणि व्हेज आहे. व्हेजमध्ये तुम्हाला लिमिटेड ऑफर्स आहेत आणि नॉनव्हेजमध्ये तुम्हाला सर्व आहे. मस्त मस्त. इथे आता आतमध्ये लाईटसुद्धा गेली. मस्त आता पाऊस येणार आहे, कॉज कधीपासून इथे घडघडते. इथे बघा जेवायला काय काय आहे. आमटी आहे, काजूची भाजी आहे, बटाट्याची भाजी आहे, डाळ आहे, सोलकढी आहे, आमरस आहे, लोणचं आहे, भात आहे, भाकरी आहे. लोणचं बघ ना गाईस. 2026 मधला मे महिन्याचा पहिला पाऊस संगमेश्वरमध्ये आम्ही एक्सपिरियन्स केला आहे विथ विजा, फुल वेदर. मस्त मोठा मोठा पाऊस आहे, एक नंबर. गाईस हे बघा इथे किती पाणी भरायला लागलंय. चॉकलेटचं पाणी आहे. कोणासाठी घेऊन येऊ का मी? थोड्या वेळात तिथे बीच बनणार आहे. बघा किती पाणी उडेल बघा आता. यो चॉकलेटचं पाणी आहे, कोणाला पाहिजे? वाऱ्याने उडेल. हे बघा आवडती चॉकलेट पण आहे, डार्क चॉकलेट. कोणाला पाहिजे का? इथे चॉकलेट मिल्कशेक आहे, तिथे चॉकलेट आहे. तर गाईज आत्ता वाजले आहेत 7:45 आणि आपण पोहोचलो आहोत तरलवाडीला, म्हणजे जे राजापूरच्या जवळ लोकेटेड आहे. हे बघा, हे माझ्या मागे हॉटेल आहे जे लॉन्जेस आहेत. तर इथे आम्ही सध्या चहा पिणार आहेत आणि इथून मग पुढे अजून 2 ते 3 तास ट्रॅव्हलिंग आहे अजून. गाईज हे बघा हॉटेल गुरुमाऊली लॉन्जिंग हे आहे तरलवाडीमध्ये, म्हणजेच राजापूरजवळ. तर आता इकडून आम्ही चहा पिणार आहे, कॉफी वगैरे पिणार आहे अँड मग जाणार आहे पुढच्या ट्रॅव्हलिंगला. आणि पुढची ट्रॅव्हलिंग कंटिन्यू 2 ते 3 तासाची आहे. वाजले आहेत रात्रीचे 11:15 आणि आपण फायनली रूमवरती पोहोचलेलो आहोत तारकर्लीला. अँड आत्ता आपण फ्रेश होऊन जाणार आहोत जेवायला. तर जेवणामध्ये काय काय असणार आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे आणि मी खाणार आहे, त्याचा स्वाद तुम्ही पण घ्या. सो लेट्स गो. गाईस फायनली जेवायला बसलोय. जेवणामध्ये 2 चपात्या, पापड, भात, आम्रखंड, लोणचं, भाजी, इथे आमटी आहे, डाळ आहे, सोलकढी आहे. तर गाईस जेवण झाल्यावर आजचा व्हिडिओ हा इथेच एंड होतो. व्हिडिओ नक्की आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. लवकरच भेटूया पार्ट 2 मध्ये. तोपर्यंत इंस्टाग्राम सुद्धा फॉलो करा. थँक्यू फॉर वॉचिंग.